वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्चात्प्रदेशकारिणे वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्। हरे कृष्णा। सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता प्रभूजी कसे काय येतील वर? तर जेवढा जास्त वर जातो तेवढा खाली पडण्याची जास्त भीती असते। म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरत त्यासी अंकुशाचा मार। तुकाराम महाराज म्हणतात की लहानपण आणि नम्रता ही फार महत्त्वाची आहे। तर थोडासा आवाज कमी कर, थोडा फक्त, बस। हरे कृष्ण। आणि भक्तीमध्ये आपण जेवढं नम्र होऊ तेवढी आपण जास्त प्रगती करू। जेवढी जास्त नम्रता तेवढी जास्त प्रगती, आणि जेवढी जास्त प्रगती तेवढी जास्त नम्रता। हा भक्तीचा मापदंड आहे। काही भक्तगण आमचे मुंबईचे काही भक्त सांगत होते, एक खूप मोठे वरिष्ठ ब्रह्मचारी आहेत, ते सांगत होते की मुंबईचे बरेचसे जे भक्त आहेत मंदिरामध्ये फुल टाईम आहे, ते खूप चांगलं एज्युकेशन घेऊन आलेत। ते त्यातले काही IITN आहेत, काही MBA आहे, काही इंजिनियर आहेत, टॉप डिग्री केलेले आहेत, काही असे सगळे आहेत। तर हे सगळेजण वृंदावनामध्ये गेले होते आणि
वृंदावनला तुम्ही बरसाना एरियात जर गेले तिथे मान मंदिर आहे आणि तिथले एक महाराज आहेत ज्यांनी द ब्रज फाउंडेशनच्या अंतर्गत किंवा च्या अंतर्गत त्यांनी भरपूर जेवढे मोठे मंदिर आहेत त्यांचं त्यांनी उत्खनन केलेलं आहे, उद्धार केलेला आहे. तर खूप मोठे महाराज होते. तर हे सगळे भक्त गेले तिथे वृंदावनामध्ये यात्रेच्या दरम्यान गेले होते आणि त्या महाराजांना भेटले, दर्शन केलं आणि एक त्यातले भक्त यांचा ओळख करून देत होते. आणि त्यांनी ओळख कशी करून दिली की प्रभूजी महाराजजी हे आमचे हे भक्त आहेत, हे IIT झालेले आहेत, हे यांची डिग्री MBA झालेलं आहे, हे मोठे HR आहेत एका डिपार्टमेंटमध्ये, अशी त्यांची ओळख करून देत होते. तर ते महाराज म्हटले अरे रे 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 कुठे ह्याच्यात अरे रे करायसारखं काय, एवढी डिग्री मोठी मोठी घेतल्यानंतर आपण ओळख कशी करून देतो आणि ओळख केल्यानंतर कोण म्हणत असेल अरे रे रे, मग एवढी मोठी डिग्री घेणं हे काय चुकीचं आहे का. ते महाराज म्हटले की तुम्ही एवढे मोठे डिग्री घेतली, एवढे मोठे पदावर गेले, असे ताडासारखे उंच गेले, वाकणार कसे. आणि वृंदावनामध्ये पाय ठेवणं म्हणजे नम्रतेने झुकणं. आणि जर तेच नसेल तर तुम्हाला किती मेहनत करावी लागेल त्या वाकण्यासाठी आणि नम्र होण्यासाठी. म्हणून किती जरी मोठं झालो तरी पण ज्याला म्हणतात आपण की पाय हमेशा जमिनीवर पाहिजेत, डोकं भलेही आकाशात असू द्या, पाय हमेशा जमिनीवर असले पाहिजे. भक्तीचे विशेष लक्षण आहे. तर मागच्या वेळेस आपण श्रीमद भागवतमवर चर्चा केली होती. त्याच्यामध्ये भगवंतांच्या लीला होत्या, ज्यात चित्रकेतू महाराजांची आपण चर्चा केली होती. आठवतं तुम्हाला? महाराज चित्रकेतू आणि ते कसं शोक करू लागले. त्यांच्या मुलाचं नाव होतं हर्षशोक. आणि त्याच्यानंतर ते बनले, त्यांना शाप मिळाला. त्याच्यानंतर हर्षशोक आणि त्याच्यानंतर त्यांचाच मुलगा जिवंत होऊन परत त्यांना उपदेश करायला लागला. आणि हे जेव्हा त्यांनी हे ऐकलं की माझाच मुलगा आता जो झोपला होता, मृतवत होता, ऋषींच्या साधूंच्या कृपेने तो परत उठला आणि तो मला म्हणतोय की कुठल्या जन्माचे माता पिता, माझे कितीतरी जन्म झालेत. हे एकच वाक्य आहे, दोन प्रकारे म्हणता येऊ शकतं. एखाद्या मुलाला जर आध्यात्मिक ज्ञान मिळालं आणि तो पूर्णपणे त्याच्यात प्रबुद्ध आहे आणि त्या स्थितीमध्ये स्थित आहे, तो व्यक्ती असा म्हणू शकतो की कितीतरी जन्म झाले माझे आणि कुठल्या जन्माचे नाते होती, कुठल्या नात्यांना किती सिरियसली घ्यावं. आणि दुसरा एक मुलगा म्हणू शकतो जो गैरजिम्मेदार आहे, ज्याला वडील जेव्हा म्हणतील की बेटा अरे माझ्या बापाचं तरी ऐक, तेव्हा मुलगा म्हणतो कुठल्या जन्मातला बाप. हमेशा प्रत्येक गोष्टीचा चुकीचा त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. पण इथे चित्रकेतू महाराज जे सीन होता तो असा सीन क्रिएट होता की ज्या सीनमध्ये सगळेजण एकदम गंभीर मुद्रेमध्ये होते आणि त्यांनी हा मेसेज फार गंभीरतेने घेतला की मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि आत्म्याचा प्रवास विविध शरीरात चालू असतो. आणि हा जेव्हा त्यांनी मेसेज घेतला तेव्हा ते फार गंभीर झाले आणि भक्तीमध्ये खूप दृढ झाले. आणि भक्ती दृढ झाल्यानंतर त्यांनी दृढ साधना केली आणि त्यांच्या ह्या साधनेने भगवान संकर्षणाचं त्यांना दर्शन झालं. भगवान कृष्ण आपला विस्तार जेव्हा करतात ना तेव्हा एक चतुर्व्यूह ज्याला म्हणतो, चतुर्व्यूह, चतुर म्हणजे चार ना, चार व्यूह, चार रूपांतर आपले करतात. ते चतुर्व्यूह कुठला आहे हा माहिती पाहिजे. चतुर्व्यूह वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, हे चार याला चतुर्व्यूह म्हणतात. त्याच्यातले जे संकर्षण असतात ते संकर्षण आपलं परत चार रूपामध्ये विभाजित
विस्तार करतात. ते 4 परत ह्याच नावाने असतात. कुठला? वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न. हे 4 त्यांचे असे द्वितीय, त्याला म्हणतात द्वितीय चतुर्व्यूह असं म्हणतात. आणि तो द्वितीय चतुर्व्यूहाचा मग संकर्षण, पुढे नारायण आणि मग पुरुष अवतारमध्ये स्वतःचा विस्तार करतात. तर अशा पद्धतीने भगवान संकर्षणाने त्यांना दर्शन दिलं आणि तेव्हापासून ते भगवंतांचं नामस्मरण, दिव्य त्यांचं स्मरण करत आपली भक्ती पुढे करत होते. आता आपण चर्चा करू पुढे पार्ट 2, चित्रकेतू महाराज. चित्रकेतू महाराज आता जेव्हा चालले आकाशातून जात असताना त्याने खाली एक सभा बघितली जिथे कथा चालू होती. बरेच ऋषीमुनी बसले होते, नारद मुनी सुद्धा होते. भगवान शिवजी कथा करत होते. कथेचा विषय होता वैराग्य, डिटॅचमेंट, अनासक्ती. व्यक्तीने भौतिक जीवनातून, भौतिक जगाची आणि प्रापंचिक जीवनाची कशी अनासक्ती असली पाहिजे, आसक्त नसायला पाहिजे, ह्या विषयावर चर्चा होती. आणि भगवान शिवजी बोलत होते. आणि जेव्हा ते बोलत होते त्यावेळेस त्यांची पत्नी पार्वती त्यांच्या मांडीवर बसली होती. आणि हे जेव्हा दृश्य बघितलं, कोणी? चित्रकेतू महाराजांनी जेव्हा हे दृश्य बघितलं त्यांना वाटलं की अरे, साधू सगळे ऐकतायत, वैराग्याचा, अनासक्तीचा विषय चालू आहे आणि शिवजी बायकोला आपल्या मांडीवर घेऊन आपल्या खुशीमध्ये घेऊन बसलेत आणि कथा करतायत. म्हणजे असं झालं की माझ्या हातात करंजी आहे आणि मी म्हणतोय जास्त गोड नाही खायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? ते म्हणतात प्रभूजी बरोबर आहे, पण ते हातात काय आहे की नाही? आणि चित्रकेतू महाराज हे हसले आणि त्याने अशा शब्दात त्यांनी वक्तव्य केलं की त्यांची भावना ही चांगली होती की कदाचित लोक ह्या पद्धतीने बघून शिवजींचं हे अशी ॲपिरन्स बघून लोक कदाचित चुकीचा अर्थ काढू शकतील किंवा हे दृश्य योग्य नाही आहे, अशा पद्धतीने त्यांचं वक्तव्य होतं. त्यांची भावना हमेशा डिसरिस्पेक्टिव्ह नव्हती. शिवजींच्या बाबतीत त्यांचा अनादर करण्याचा त्यांचा कुठल्याही प्रकारचं त्यांची इच्छा नव्हती, त्यांच्या मनात ती भावना नव्हती. पण त्यांचं हे दृश्य जेव्हा पार्वती मैयाने तिथे बसले असताना बघितलं की हा हसतोय, उपहास करतोय, माझ्या पतीला काय समजतोय हा, तिने लगेच ओळखलं की याच्या मनामध्ये अशीच भावना असेल. आणि म्हणून तिला राग आला. कोणाला राग आला? पार्वती माईला राग आला. आणि पार्वती माईने त्याला शाप दिला की तू अनासक्ती, तुम्ही माझ्या पतीचा उपहास करतोय, मी तुला शाप देते की तू जड चेतनेचा होऊन पडशील, आसुरिक बुद्धीचा होऊन पडशील आणि एक भयंकर राक्षस बनशील, असं त्याला शाप दिला. चित्रकेतू महाराजांचा विमान आता चित्रकेतूचा खाली आला. त्या ठिकाणी आला, त्यांनी पोचल्यावर त्यांना प्रणाम केला, शिवपार्वतीला प्रणाम केला, ऋषींना प्रणाम केला. आणि चित्रकेतू महाराज म्हणतात, तुमचा हे माते, तुमचा शाप मला स्वीकार आहे. भगवंत ज्या पण गोष्टी करतात प्रत्येक जीवासाठी, हे त्या भक्ताच्या चांगल्यासाठी गोष्टी करत असतात, भक्तांच्या भल्यासाठी गोष्टी करत असतात. त्यांच्या जीवनात ज्या पण काही घटना घडतात हे भगवंतांच्या संमतीशिवाय घडत नाही. आणि तुम्ही जरी शाप दिला असेल तरी मी याला कृपा आणि तुमचा आशीर्वाद समजतो आणि त्यामुळे मला आशीर्वाद द्या. पुढचा तुम्ही दिलेल्या शापानुसार वागण्यासाठी. हे जेव्हा चित्रकेतू महाराज म्हटले
तेव्हा शिवजी हसायला लागले. मंद मंद त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल होतं, कारण त्याने पार्वतीकडे बघितलं आणि पार्वतीला थोडासा खजीलपणासारखं, थोडासा चांगलं नाही वाटलं त्यांना, की अरे त्याची भावना तर किती चांगली आहे, उगीच मी याला शाप दिला. आणि पार्वती माई थोड्या हिरमुसल्या. पण चित्रकेतू हे पुढचं नियोजन स्वीकार करायला तयार झाले. तेव्हा भागवतामध्ये श्लोक येतो की नारायण परा सर्वे न कुतश्च न बिभ्यती स्वर्ग अपवर्ग नरकेशु अपि तुल्यार्थ दर्शन. काय म्हणतात? नारायणा परा सर्वे न कुतश्च न बिभ्यती. नारायण परायण जे लोक आहेत, कोण आहेत नारायण परायण? जे भगवान श्री नारायणाची भक्तीमध्ये दृढ झालेले आहेत, तल्लीन झालेले आहेत, ज्यांच्या जीवनाचा उद्देश फक्त नारायण आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. त्यांना जगातली कुठलीच गोष्टीची आता इच्छा नाही आहे, फक्त भगवान नारायण. आणि म्हणून असा व्यक्ती जेव्हा होतो त्याला स्वर्ग अपवर्ग नरकेशु, स्वर्ग असेल, अपवर्ग असेल, खालचा लोक असेल, पवर्ग असेल किंवा अपवर्ग असेल, अथवा नरकेशु अथवा नरक लोक पण असेल, अपि तुल्यार्थ दर्शनम, त्याला समतुल्याने ते मानतात. त्याच्यासाठी समलोष्ट कांचन, कांचन आणि लोष्ट, माती किंवा दगड आणि सोनं, हे त्याला दोन्ही पण गोष्टी समान आहेत त्याच्यासाठी. वास्तविक सोनं कशातून बनतं? मातीतूनच येतं, होय ना? सोना मातीतूनच येतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी माती आणि सोनं सेमच. म्हणून ते असे जे दिव्य स्तरावरचे जे व्यक्ती आहेत ते समान स्तरावर मांडतात. सगळ्या गोष्टी ते भगवंतांची इच्छा, भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतात आणि आपले कर्म म्हणून ते स्वीकार करतात. आणि असा व्यक्ती हमेशा खुश असतो जीवनामध्ये, सुखी असतो. असा ससुखी नरा. त्याच्यामध्ये बघा, स्वर्ग अपवर्ग, अपवर्ग हा शब्द महत्त्वाचा आहे. याच्यावर कदाचित चर्चा झाली नाही कदाचित आपली आतापर्यंत, पण हे माहिती असणं गरजेचं आहे म्हणून एक विषय काढतो की एक असतो प वर्ग, दुसरा असतो अपवर्ग. प वर्ग आणि अपवर्ग. प वर्गच्या विरुद्ध अपवर्ग, म्हणजे जो प वर्ग नाही तो अपवर्ग. हे एवढं तर समजलं ना? प वर्ग आणि अपवर्ग. जो प वर्ग नाही त्याला अपवर्ग म्हणतात, अपवर्ग. मग प वर्ग काय आहे? प वर्ग म्हणजे काय? प, फ, ब, भ, म हे ज्याच्यामध्ये येतं त्याला म्हणतात प वर्ग. तुम्ही म्हणा अरे ते प, फ, ब, ब तर आम्हाला माहिती आहे, पण प, फ, ब, ब काय आहे? प म्हणजे परिश्रम. किती परिश्रम? खूप परिश्रम. किती परिश्रम? तोंडाला फेस येईपर्यंत, पुढचा फ येईपर्यंत फेन, एवढे परिश्रम. दिवस रात्र मेहनत, घोर कठोर मेहनत. त्याला काय म्हणतात? www.com. नाही माहिती तुम्हाला www.com? विश, विश, विश म्हणजे इच्छा, भोग करण्याची इच्छा आहे, काहीतरी पाहिजे मला, त्याच्यामुळे इच्छा आहे काहीतरी करण्याची, भोग करण्याची इच्छा आहे. www. मग त्याच्यामुळे विश, विश. मग त्यासाठी काय करायची? भोग पूर्ण करण्यासाठी वर्क, वर्क, वर्क. विश फुलफिल करण्यासाठी वर्क, 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 वर्क. आणि वर्क करून मग काय मिळतं? वेल्थ, 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 वेल्थ. पैसा, 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 पैसा. पैसा आल्यावर काय करणार मग? वुमन अँड वाईन.
याच्यामध्ये पैसा त्याचा निघून जातो आणि त्याच्यामध्ये त्याचं एन्जॉयमेंट सुरू होतं. WWW. आणि मग ह्या भोगामध्ये आणि रोग येतो आणि पैसा निघून जातो. मग काय होतं? वीप वीप वीप, शोक शोक शोक. अरे हाय रे, एवढा माझा पैसा होता, मी एवढं केलं होतं, मग ते गेलं, हे ते 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 वीप वीप वीप. अशा पद्धतीने विश टू विप, शोकापर्यंत व्यक्ती घेऊन जातो. त्याला म्हणतात WWW.com. हा कुठला आहे? पहिला प. किती प करणार? प म्हणजे काय? प म्हणजे परिश्रम. किती परिश्रम करणार? फ पर्यंत. फ म्हणजे फेस, तोंडाला फेस येईपर्यंत. कोलगेटचा फेस नाही, काम करून कोण तोंडाला फेस येतो. बैल बघितला? बैल कुलूच्या घाण्याला जुंपलेला बैल असा, पहिल्यांदा बैल असं तेलाचं घाणे ना पहिले बैल चालवायचे असे, त्याला म्हणतात कुलू. आणि तो बैल एवढा फिरायचा, एवढा फिरून 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 त्याच्या तोंडाला फेस यायचा. कधी कधी बघितलं तुम्ही बैलाच्या तोंडाला कधी फेस येतो? घोड्याच्या तोंडाला कधी फेस येतो? बघितला तुम्ही कधी? माणसाच्या तोंडाला कधी फेस येतो बघितला तुम्ही? नाही बघितला? मग उद्या खूप मेहनत करा तुम्हाला. फेस म्हणजे एक्झॅक्टली असं नाही की जसं बैलाच्या तोंडाला तो असा फेस नाही आहे, पण माणसाच्या पण तोंडाला फेस येतो. केव्हा माहिती आहे? खास करून जेव्हा तुम्ही खूप मेहनत करताय आणि तेव्हा खाण्यापिण्याची पण आठवण राहत नाही आणि पाणी पण पित नाही, डिहायड्रेशन होतं बऱ्याच वेळा आणि तोंड आता एकदम सुकतं आणि तोंडाला असा एकदम असा कोरड पडते आणि असा एकदम एक थुकी वेगळी येते, फेससारखा एक येतात. आहे त्याचा अनुभव? नाही? मी बघितलं आहे असं. काही लोक खूप मेहनत करतात. किती? फेस येईपर्यंत. प फ. मग एवढा पैसा, फेस येईपर्यंत पैसा कमवून मग काय करणार? एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट कशामध्ये? मग WW मध्ये काय? वुमन, वाईन, याच्यामध्ये एन्जॉयमेंट, वेल्थ, एन्जॉयमेंट. आणि जसा हा एन्जॉयमेंटला लागला मग त्याच्यावर येतं ब, बंधन. बंधन टूटे ना सारी जिंदगी, पिक्चर के गाणे. बंधन. कसलं बंधन? बंधनामध्ये अटकतो. शादी के बंधन, अवे आहे का रक्षाबंधन. बंधन, कितीतरी बंधन आहेत. अजून कुठले बंधन आहे? सगळ्यात मोठं बंधन म्हणजे इंद्रिय भोगाचे आसक्तीचा बंधन. व्यक्तीचा बंधन, नातेवाईकांचं बंधन हे वास्तविक जास्त महत्त्वाचे किंवा जास्त मोठे नाही आहेत. बंधन हे इंद्रिय आसक्तीचे बंधन हे आपल्याला हे रिलेशनमध्ये पाडण्यास भाग पाडतं. नाही? नाहीतर नसते पूर्वीच्या काळातल्या ऋषीमुनीसारखे. अशी एक स्टोरी येते की एकदा जेव्हा भगवान बुद्ध आले आणि त्यांनी जेव्हा निर्वाण आणि वैराग्याचा मार्ग दाखवला तेव्हा त्यांचं वक्तव्यच असं प्रभावशाली असायचं की लोक त्यांना बघूनच प्रेरित व्हायचे आणि त्यांच्या मागे निघून जायचे, अनासक्त होऊन त्यांच्या मागे निघून जायचे. समजा जामनेला जर ते आले असते इकडे असे फिरत फिरत पुरुषोत्तम नगरमध्ये आणि इकडे भक्त लोक असे फिरत असतील रस्त्याला WWW.com करत आणि त्याने जर बघितलं त्यांना, इमिजिएटली त्यांच्यात वैराग्य येऊन त्यांच्या मागे ते निघून जायचे, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळायचे, निघून जायचे ते. एक ठिकाणचा राजा होता, त्यांनी बघितलं की अरे माझ्या राज्याची प्रजा जर अशी निघून जायला लागली आणि अशी अनासक्त व्हायला लागली तर मी राज्य कसं काय करणार आणि राज्याची सुरक्षा आहे ती पण कमी पडणार. त्याच्यासाठी सुरक्षेसाठी मुलं तर यंग मुलं तर पाहिजे, यंग जनरेशन पाहिजेत आणि ते जर जायला लागलं तर कसं व्हायचं. आणि म्हणून त्याने लोकांचे मोह, बंधन, पाश, इच्छा, भोग इच्छा वाढवण्यासाठी, जागृत करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी एक भव्य मंदिर बांधलं आणि ज्या पूर्ण मंदिरावर सगळे कामसूत्राचे सगळे चित्र त्यांनी कार्विंग केले, पेंटिंग नाही,
मूर्त्या बनवल्या, जो आज कोणार्कचं मंदिर आहे. किती जणांनी पाहिलं आहे कोणार्कचं मंदिर? किती जणांनी पाहिलं आहे सूर्य मंदिर कोणार्कचं? सगळे असेच आहेत तिथे चित्र. मग लोक विचारतात की असे काय बरं काढलं मंदिरावर, असे काय चित्र? सूर्य मंदिर बांधलं त्यांनी, चमत्कारिक मंदिर होतं एका काळी. त्याच्यानंतर त्याच्यामागे बरीच मोठी हिस्ट्री आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की लोक ते बघायला यायचे, एवढं विशाल मंदिर, आणि ते चित्र बघून ते विचलित व्हायचे, कामुक व्हायचे आणि इंद्रिय आसक्तीमध्ये लागायचे. म्हणून सगळ्यात मोठं आसक्ती, सगळ्यात मोठं बंधन कसलं आहे? इंद्रिय भोगांचं बंधन आहे. व्यक्ती सोडू नाही शकत ते. पडिले वळण इंद्रिय सकळा, भावतो निराळा नाही तुझ्या. बघा, इंद्रियांचं म्हणजे आसक्ती किंवा जी सवय, ॲडिक्शन, सवय जी आहे, ही सवय किती पॉवरफुल आहे आणि आपल्याला एखाद्या गोष्टीकडे कशी घेऊन जाते याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. उद्यापासून 1 आठवडा करणार, उद्यापासून 1 आठवडा फक्त एवढंच काम करायचं की हे जे मोबाईल आहे याला दूर ठेवायचं आणि फक्त इनकमिंग कॉल घ्यायचे आणि फक्त कॉल पुरती ते जवळ जायचं. व्हॉट्सअप चेक करायचे, फक्त टायमिंग ठेवा. सकाळी तुम्ही 10 वाजता चेक केला ना, दुपारी 2 वाजता चेक करा आणि संध्याकाळी 7 वाजता चेक करा. त्याच्यानंतर डायरेक्ट उद्या सकाळी चेक करा. त्रिकाळ संध्यावंदन, व्हॉट्सअप वंदन. 1च आठवडा करा, फक्त 4च दिवस करा फक्त. बघा 5व्या दिवशी तुम्हाला आठवण येईल का मोबाईलची? नाही येणार. पण ही सवय लागली आहे आणि त्याने काय होतं, याला म्हणतात टेम्पटेशन. समोर दिसतं आणि मग लगेच आपला हात सहज जातो आणि काय त्याच्यात काय झालं. आपण सवय लावल्यात इंद्रिय, आणि इंद्रिय आकर्षित, आपल्याला आसक्त करून टाकतात. ब म्हणजे बंधन. प म्हणजे ब म्हणजे बंधन. मग जसे बंधन वाढायला लागले, त्या बंधनांना निभवावं लागतं, त्या बंधनांना पार पाडावं लागतं. त्या बंधनाच्या जबाबदाऱ्या येतात आणि त्या जबाबदारी पूर्ण होईल की नाही, मध्ये काही प्रॉब्लेम येईल का? इनसिक्युरिटी, भय. प फ ब भ, भय. काय होईल, कसं होईल, काय करावं, सगळ्या चिंता. उद्याची चिंता, खाण्यापिण्याची चिंता. काहींना खाण्यापिण्याची चिंता आहे, उद्याचं कसं होईल. काहींना बँक बॅलन्सची चिंता आहे, काहींना मुलाच्या एज्युकेशनची चिंता आहे, काहींना मुलाच्या लग्नाची चिंता आहे, आणि काहींना तर आपल्या बायकाची चिंता आहे किंवा नवऱ्याची चिंता आहे की बाहेर गेलाय अजून आला नाही. प्रत्येकाचं वेगळं वेगळं भय. आणि एवढी सगळी सुरक्षा आहे, सिक्युरिटी जी आपण म्हणतो, हे कशाच्या कारणाने? भय सर आहे. इव्हन मोबाईलला सुद्धा भय, याचा सुद्धा भय. काय भय आहे मोबाईलचा, सांगा बरं. लॉक करा बाबा, व्यवस्थित सिक्युरिटी ठेवा. कोणा जर भेटला तर 5 मिनिटात अकाउंट खाली, सगळे पैसे ट्रान्सफर. बँकवाल्यांचे किती मेसेज येत असतात, सिक्रेट काय असतं, OTP देऊ नका, KYC वर असतात, कितीतरी सिक्युरिटी. एवढी सिक्युरिटी करून सुद्धा पैसा बँकेतून साफ केला जातो. हॅकर्स, हे सगळं कशाने आहे? भय. इवन आपण घर बांधतो कशामुळे, कुठल्या कारणाने? भय. रक्षण करण्यासाठी. हा धागा नाही लागला पाहिजे कधी. माळा बनवण्याचं एक कौशल्य असं आहे की असा कट्टुकट असायला पाहिजे, धागा कधीच ठेवायचा नाही. म्हणजे असं तो टोचतो,
ते प्रोफेशनल करतात. एवढीशी फुलं असतात आणि एवढा मोठा धागा असतो त्यांचा. माताजी रोज स्वतः फुलं आणून बनवतात एवढे. त्यांच्या भक्तीनं प्रणाम आहे. तर मग एवढं सगळं कशामुळे आहे बघा. मला पण भय होतं, ते टोचतं येते धागा, मी काढून ठेवलं. भय हा फार मोठा फॅक्टर आहे आपल्याला काम करण्यासाठी. घर कुठल्या भयाने बांधतो आपण? संरक्षण. पाऊस पडेल, कोण आक्रमण करेल, पैसा लुटून घेईल, यासाठी करतो की नाही घर? भय. आणि भय करता 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 मृत्यू संपला. घाबरता स्वतःचं रक्षण करता 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 शेवटी मृत्यू. म्हणून याला म्हणतात प वर्ग. या प वर्गामध्ये जीवन जगणारा व्यक्ती असतो, त्याला म्हणतात हा प वर्गातला व्यक्ती. मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे की त्यांनी प वर्गातून वर निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे अपवर्गाकडे. जो प वर्गामध्ये न जात अपवर्गाकडे प्रयत्न केला पाहिजे. कुठला अपवर्गाकडे? प वर्ग म्हणजे काय? एक कॉमन लाईफ आहे मनुष्याची, जो पशुवत जीवन आहे. या 4 गोष्टीमध्ये आहार, निद्रा, भय, मैथुन. थोडंसं कमी करा आवाज. आहार, निद्रा, भय, मैथुन याच्याकडे आहे. अपवर्ग म्हणजे काय? अपवर्ग म्हणजे कमी. त्याच्या जीवनामध्ये भगवंतांचं स्थान येतो. बस भगवंतांची सिक्युरिटी येते त्याच्या जीवनामध्ये. मनुष्य जीवनाचं सार्थक याला म्हणतात अपवर्ग. मग आता चित्रकेतू महाराज, मग इकडे काय झालं? देव आणि असुर यांचा संग्राम झाला मोठा. असुरांनी देवतांनी एकदा काय केलं? भागवतातली स्टोरी आहे, 6व्या स्कंदामधली. एकदा अशी मोठी सभा होती, इंद्र सभा स्वर्गामध्ये. आणि इंद्र सभा होती, देवांगनांचे नृत्य चालू होता, इंद्र बसला होता आणि सोमरस प्राशन करत होता आणि बाकी कार्य चालू होते. आणि एवढ्यात त्यांचे गुरु आले, देवतांचे गुरु. काय नाव? कोण सांगेल देवतांचे गुरु? कोणी हातवर करा. बृहस्पती देवतांचे गुरु ते आले. त्यांनी प्रवेश केला आणि इंद्राने त्यांच्याकडे लक्ष पण दिलं नाही. गुरु आल्यावर काय करायला पाहिजे? शिष्याने प्रणाम करायला पाहिजे, स्थानावरून उठायला पाहिजे, रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. यांनी उठला पण नाही, त्यांच्याकडे बघितलं पण नाही. आणि त्याला माहिती होतं की गुरु आले, म्हणजे जाणून बुजून असं केलं. हे बृहस्पतींच्या लक्षात आलं आणि बृहस्पती लगेच काहीच मिनिटामध्ये ते लगेच इथून निघून गेले. जेव्हा ते निघून गेल्यानंतर इंद्राला मनामध्ये असं वाटायला लागले की काहीतरी चुकलं, काहीतरी गडबड गेली, काहीतरी करायला नाही पाहिजे होतं. आणि लगेच त्याला तो भानावर आला आणि लगेच तो उठून बाकी सगळ्या देवतांना सांगायला लागला की मी अपराध केला आहे गुरुचा माझ्या. बृहस्पती आले इथे आणि मी त्यांना विचारलं सुद्धा नाही आणि मी उभा पण नाही राहिलो त्यांच्या रिस्पेक्टसाठी, की चला त्यांना पटकन शोधूया, मोठा अनर्थ होईल. आणि ते सगळेजण शोधायला गेले बृहस्पतींना. इंद्र देवांचा राजा आहे आणि बाकीचे देवता, सूर्य देवता आहे, चंद्र देवता आहे, वायू देवता आहे, अग्नी देवता आहे. सांगा अग्नी कुठे नाही आहे? सांगा सूर्यप्रकाश कुठे नाही आहे? सांगा हवा कुठे नाही आहे? सगळ्या ठिकाणी हे सगळे देवता असताना सुद्धा कुणालाच समजलं नाही की बृहस्पती कुठे गेले. म्हणजेच ज्या ज्या देवतांचं ॲक्सेस होतं, जिथे जिथे त्यांना ॲक्सेस होतं या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, पण बृहस्पतींनी आपल्याला स्वतःला अनॲक्सेस करून ठेवलं होतं. जसं मोबाईल तुम्ही तुमच्या हातात घेतला, लॉक उघडलेलं आहे, पूर्ण मोबाईलवर तुमचा ताबा आहे, पण त्याच्यामध्ये काही असे ॲप आहेत की जे लॉक केलेले आहेत.
ते तुम्ही उघडू नाही शकत का? त्याचा ॲक्सेस नाही, त्याचा सिक्युरिटी नंबर नाही आपल्याकडे. तसंच सगळ्या गोष्टी बघितल्या पण त्यांना बृहस्पती कुठे सापडले नाही. हे जेव्हा असुर लोकांना कळालं की देवतांनी त्यांच्या गुरुचा अपराध केलाय, आपण आपल्या गुरूंची चांगली वंदना करून त्यांना प्रसन्न करूया, म्हणजे आपली शक्ती वाढेल आणि आपण लगेच इंद्रांवर स्वर्गावर आक्रमण करू. त्यांची शक्ती ऑलरेडी कमी झालेली आहे त्यांनी गुरुचा अपमान केल्यामुळे. आणि असुरांनी लगेच त्यांच्या गुरुची चांगली वंदना केली, पूजा अर्चना केली, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला आणि त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं. आणि त्यांच्या आक्रमणाने त्यांची जी शक्ती बघून इंद्र आणि सगळे देवतागण घाबरले आणि पळायला लागले. आणि सगळे घाबरून पळून ब्रह्मदेवांकडे आले आणि ब्रह्मदेवान म्हणतात की ब्रह्मदेवजी असं असं झालं, खूप मोठी चूक झाली, असुरांनी आक्रमण केला, प्लीज मार्ग काढा याच्यातून. आणि ब्रह्माजी म्हणतात इंद्र तू मूर्खपणा केलास, गुरूंचा अपमान करून तू मोठा मूर्खपणा केलास. ते बोले ठीक आहे मी मूर्ख आहे पण आता काय करू? ते म्हणजे तुझ्यासाठी प्रिस्ट पाहिजेच. जोपर्यंत प्रिस्ट नाही, जोपर्यंत गुरु नाही, कुठलंच कार्य सक्सेस होणार नाही. मग काय करावं? मग त्यांनी सांगितलं की एक त्वष्टाचे पुत्र ब्राह्मण आहेत. त्वष्टा हे ब्राह्मण होते, त्यांचं नाव त्वष्टा. त्यांचे पुत्र आहेत, त्यांचं नाव आहे विश्वरूप, ज्यांना 3 डोके आहेत, 3 सर आहेत. विश्वरूप, त्यांचा आश्रय घ्या, त्यांना विनवणी करा आणि त्यांना तुमचं प्रिस्ट बनवा आणि त्यांच्याकडून यज्ञ करून घ्या, ज्याने तुम्हाला शक्ती प्राप्त होईल आणि ज्या शक्तीने तुम्ही युद्ध करू शकता. पण त्याच्यामध्ये एक पण आहे. काय पण आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये एक पण असं आहे की विश्वरूप याचे वडील त्वष्टा आहेत, पण त्याची आई ही असुर आहे, असुर कुळातली आहे. त्याच्यामुळे विश्वरूपचा असुरांकडे पण थोडा कळ आहे आणि देवतांसाठी पण सुद्धा त्यांचा सपोर्ट आहे. तेवढं तुम्हाला सहन करावं लागेल. आणि सगळे देवतागण विश्वरूपकडे गेले, विश्वरूपला विनंती करायला लागले, विश्वरूपची प्रार्थना करायला लागले. पहिल्यांदा त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा ते म्हटले की विश्वरूप तू आमच्या मुलासारखा आहेस, आम्ही तुझ्या वडिलांसारखे आहे. त्याच्यामुळे मुलांनी आईवडिलांच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, म्हणून तू आम्हाला मदत कर. दुसरं, तू ब्रह्मचारी आहेस आणि ब्रह्मचारी म्हणजे अजून लग्न नाही झालेलं, त्याच्यामुळे कुमारा मुलगा जो आहे त्याचं सगळ्यात पहिलं कर्तव्य काय आहे? आईवडिलांची सेवा करणं. त्याच्यामुळे तू फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे आमची सेवा करण्यासाठी. अशा पद्धतीने त्यांना ते सांगू लागले आणि त्याने ते स्वीकार केलं. आणि विश्वरूप म्हटले की ठीक आहे, मला मान्य आहे, मी तुमची सेवा, माझ्यामुळे जर तुमची थोडी सेवा होत असेल तर मी तयार आहे. आणि मग त्यांना सोबत घेऊन त्याने एक मोठं यज्ञ केलं. त्याने मोठं जेव्हा यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये त्या यज्ञाच्या शक्तीने त्याने आहुती द्यायला सुरुवात केली देवतांना, ज्याने देवतागण संतुष्ट झाले आणि शक्तिशाली झाले आणि त्याने असुरांवर आक्रमण केलं आणि असुरांना त्याने हरवायला लावलं. हे जेव्हा चालू होतं तेव्हा असुरांचा नाश, त्यावेळेस असुरांचा त्यांनी पळून तर लावलं, जिंकून तर घेतले, स्वर्गाचं त्याने आधिपत्य पुन्हा मिळवलं. पण जेव्हा एकदा इंद्राने बघितलं की विश्वरूप यज्ञ करतोय, पण यज्ञामध्ये तो असुरांसाठी पण आहुती देतोय की ज्याने असुरांची शक्ती वाढेल, हे जेव्हा इंद्राने पाहिलं तेव्हा इंद्राला खूप राग आला आणि इंद्राने आपल्या अस्त्राने विश्वरूपचे 3 डोके उडवले, विश्वरूपला ठार केला. विश्वरूप ब्राह्मण होता आणि म्हणून इंद्राला ब्राह्मण हत्याचं पाप लागलं. ब्राह्मण हत्याचं पाप फार भयंकर पाप असतं. इंद्र एवढा शक्तिशाली होता की ते पापाला तो थांबवू पण शकत होता, पण इंद्राने ब्राह्मण पाप म्हणून स्वीकार केलं आणि 1 वर्ष गहन तपस्या केली शुद्ध होण्यासाठी. तपस्या ही व्यक्तीला शुद्ध बनवते.
म्हणून मन शुद्ध करण्यासाठी तपस्या सांगितलेली आहे. आणि त्या तपस्यामध्ये एक थोडीशी तपस्या आपले उपवास असतो, एकादशी उदाहरणार्थ, शरीराची तपस्या, मनाची तपस्या, वाणीची तपस्या काय आहे. भगवद्गीतेचा 17वा अध्याय वाचा, त्याच्यामध्ये 3 गुणातली तपस्या याच्याविषयी वर्णन आहे. वाणी म्हणजे बोलण्याची स्पीच, त्याची तपस्या काय आहे. शरीराची तपस्या काय आहे. दंडवत प्रणाम करणं ही शरीराची तपस्या आहे. त्रास होतो ना दंडवत प्रणाम करायला, अरे परत झुका, गुडघ्याने वाका, प्रणाम करा, परत उठा. शरीराची तपस्या आहे. तपस्या केल्याने व्यक्ती शुद्ध होतो. अशा पद्धतीने तपस्या करायला पाहिजे. म्हणून त्यांनी तपस्या करायला गेला इंद्र. आणि तपस्या करून आल्यानंतर त्यांनी आपले जे पाप आहे हे 4 ठिकाणी वाटले. पापाचा वाटा 4 जणांनी घेतला. स्त्री, वनस्पती, पाणी आणि भूमी, पृथ्वी, 4 जणांनी त्यांचे पाप घेतले. भूमीने पाप घेतलं आणि त्या पापाचा फळ म्हणून, पापाच्या रिॲक्शन्स येतील ना, पापाचं फळ रिॲक्शन्स म्हणून भूमीवरची जागा मरू झाली. मरू म्हणजे रेगिस्तान, वाळवंट आहेत ना पृथ्वीवर. वाळवंट, सहारा सारखे मोठे मोठे वाळवंट आहेत. हे इंद्राच्या पापाचं परिणाम पृथ्वीने स्वतःवर घेतलं. किती सहनशील आहे नाही, दुसरं पाप आपल्यावर घेतलं. पण त्याच्यासाठी वरदान म्हणून इंद्राने तिला काय दिलं, पृथ्वीला. इंद्राने वरदान दिलं पृथ्वीला की तुझे जे खड्डे असतील कुठे पडलेले पृथ्वीवर, हे खड्डे आपोआप भरत जातील, आपोआप भरतील. तुम्हाला याचा अनुभव असेल, मला याचा अनुभव खूप जास्त येतो. जेव्हा मी गावाकडे जातो तेव्हा, काही वर्षातून जेव्हा जातो तेव्हा बघतो मी, अरे हे त्याच्यात खूप खोल होतं, खूप मोठं होतं, आता सगळं भरत गेलं, सगळं लेवल होत चालले, आपोआप होतं ते. वरदान आहे इंद्राचं. दुसरं कोणी घेतलं पाप, वनस्पती. वनस्पतीचं पापाचे फळ म्हणून, रिॲक्शन्स म्हणून त्याच्यातून एक द्रव स्रावत असतो, त्याला आपण डिंक म्हणतो. पण प्रत्येक झाडाचा डिंक खात नाही. पण तो जो त्याचा एक जो स्राव असतो, तो एक चिकट जो द्रव्य जो होतो, स्राव होतो, तो इंद्राच्या या पापाचा परिणाम म्हणून तो स्राव होतो. मग इंद्राने त्याला काय आशीर्वाद दिला, एवढं त्याचं इंद्राचं कार्य केलं म्हणून इंद्राने आशीर्वाद दिला की तुझं मुंडकं उडवलं तरी तू परत मुंडकं फुटेल तुला. म्हणजे तू झाड तुला पुन्हा जर कापलं तरी तुला पुन्हा पालवी फुटेल आणि पुन्हा तू परत पहिल्यासारखं होऊ शकशील. होतं ना झाडं, हा इंद्राचं वरदान आहे म्हणून. तिसरं, पाणी. पाणीला रिॲक्शन्स म्हणून पाण्यामध्ये जे बबल्स येतात, फुगे येतात, फेस येतो. फेस हे पापाचे रिॲक्शन्स म्हणून आहे. म्हणून असं फेसयुक्त पाणी वापरू नये, दूषित मानलं जातं. स्वच्छ शुद्ध पाणी वापरावं. भगवंताच्या सेवेसाठी तर खास करून स्वच्छ पाणी घ्यावं, फेसाळ पाणी नको. वरदान काय दिला पाण्याला, पाण्याला वरदान दिला की तू कशामध्ये पण जाऊन मिक्स होऊ शकशील आणि त्या द्रवाची घनता वाढवू शकशील आणि माहीत पण नाही पडणार कोणाला. आणि त्याचा फायदा लोक दुधात टाकायसाठी घेतात, दूधवाले भैये. एकदा एक दूधवाला भैया दूध टाकायला गेला तर त्याने ते मापट्याने जेव्हा टाकलं आणि ते माताजी भांडं घेऊन आले होते, पातेलं छोटंसं, त्यात त्याने जेव्हा टाकलं तर टाकल्याबरोबर एक मासा असा वर आला, असं डोकं वर काढायला लागला तो मासा. आणि ती म्हणते, काय हो भैयाजी, याच्यात मासा कसा काय? तो म्हणतो, अहो मासा कसा काय, काय मला पण नाही माहिती कसं काय मासा आला. ते म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी गडबड केली. त्याने काय केलं होतं, रस्त्याला तो रोज दुधामध्ये पाणी मिळवायचा,
पण एक दिवशी त्याला उशीर झाला, त्याच्यामुळे तो विसरला आणि तो घाईघाईत निघाला. रस्त्याला आला तो डायरेक्ट पाणी नाही टाकला याच्यात. पावसाळ्याचं वातावरण होतं आणि नदीत शेतातून पाणी जे वाहत होतं तिथे गेला तो आणि त्यातलं पाणी भरून दुधात टाकतोय पठ्ठ्या, आणि ते शेतातलं पाणी भरता भरता त्याच्यामध्ये एक मासा आला. विचार करा, दूध कशासाठी वापरतोय आपण आणि त्याच्यामध्ये का पाण्याला वरदान आहे, कशामध्ये पण मिक्स होऊ शकशील आणि त्याचं अस्तित्व वाढवशील त्या पदार्थाचं, हे त्याला वरदान आहे. आणि चौथं आहे स्त्री. स्त्रियांसाठी जे इंद्राचं जे पाप आहे त्याचे रिॲक्शन्स म्हणून मासिक धर्म त्यांना येत असतो. हे त्यांना त्रास त्यांनी स्वतःसाठी घेतला, इंद्राला पापातून आणि कष्टातून मुक्त करण्यासाठी. फार मोठ्या दयाचा विषय आहे. आणि इंद्राने त्यांना वरदान म्हणून संतती उत्पत्ती करण्याची एक विशेष शक्ती त्यांनी प्रदान केली. अशा पद्धतीने इंद्राने आपलं पाप वाटून दिलं आणि इंद्र परत आपल्या राज्यावर स्थित झाला. पण या ब्राह्मणाचं वध केलं म्हणून त्यांचे वडील त्वष्टा यांना खूप राग आला की ज्यांच्या कृपेने इंद्रांचं राज्य पुन्हा मिळवलं याने असुरांचा पराभव केला, त्याला हा व्यक्ती मारतोय, म्हणजे याच्यामध्ये किती कृतज्ञपणा आहे. आणि म्हणून त्वष्टाने यज्ञ केला आणि त्या यज्ञाने असं यज्ञ केलं आणि असे मंत्रांचं उच्चारण केला की ज्याचा अर्थ आहे ज्या यज्ञातून असा एक पुत्र उत्पन्न होईल, शक्तिशाली असुर उत्पन्न होईल की ज्याचा इंद्र शत्रू आहे, म्हणजे इंद्राला तो मारेल, असं त्यांनी यज्ञ केलं, असं पुत्र उत्पन्न होण्यासाठी, असा असुर उत्पन्न होण्यासाठी. पण यज्ञामध्ये आहुती देताना आणि मंत्राचं उच्चारण करताना एक छोटीशी गडबड झाली. मंत्र सेम होता, उच्चारण करताना थोडासा प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडा फरक झाला आणि अचा आ, समजा अ बोलताना अच फक्त होतो, पण अला थोडा ताणलं तर तो आ होतो, आहे की नाही. संस्कृत शब्दांचा अर्थ असे निघतात आणि तो उच्चारण करताना थोडासा प्रोनाऊन्सिएशन वाढल्यामुळे ज्याच्यातून उत्पन्न होणारा असा असुर होता की जो इंद्राला मारेल, पण उच्चारण बदलल्यामुळे अर्थ बदलला आणि असा पुत्र उत्पन्न होईल की जो इंद्रद्वारा मारला जाईल. वैदिक नियम फार कठीण आहेत. थोडं जरी इकडे तिकडे झालं 19-20 तरी धचा म माहिती आहे ना, धचा म नाही माहिती, धरावे आणि धरावे, धचा म होतो. आणि त्यांच्या उच्चारणातून त्या अग्निकुंडातून एक भयंकर राक्षस बाहेर निघाला. एवढा शक्तिशाली राक्षस बाहेर निघाला आणि जसा तो बाहेर निघाला त्याची साईज वाढत 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 एवढी मोठी झाली की त्याने पूर्ण आकाशाला आवृत्त केलं. म्हणून त्याचं नाव पडला आवृत्त करणारा वृत्रासूर. वृत्र केलं त्याने, सगळ्या आवृत्त केलं म्हणून वृत्र असुर. असा असुर आहे की त्यांनी सगळ्यांना आवृत्त केलं. एवढी काय त्याचे शरीर असेल. हा असुर कोण आहे? हा असुर तोच चित्रकेतू राजा ज्याला शाप दिला होता, तेच चित्रकेतू राजा आता वृत्रासूरच्या रूपामध्ये इथे प्रकट झाले. आता यांचं काम काय आहे? इंद्राचा वध करणं. इंद्राचं वध कसं केलं जाईल आणि हा वृत्रासूर आता असुर कुलामध्ये असून सुद्धा कसा एक पहिली यांची जी संस्कार आहे त्याच्यावर कसे राहिले, कसा तो भक्त झाला, कसं त्याची भक्ताची क्वालिटीज त्यांनी दाखवली. आणि इंद्र सूर असून सुद्धा भागवतमच्या दृष्टिकोनातून असुर गणला गेला आणि वृत्रासूर असुर असून सुद्धा भागवतमच्या दृष्टिकोनातून महाभागवत गणला गेला. याची स्टोरी आपण चर्चा करू पुढच्या सत्रामध्ये, पार्ट 3 मध्ये.
8:30 वाजलेत ऑलरेडी. तुम्ही उशीर आले तर मी उशीर नाही करणार. कोणाचा काही प्रश्न आहे आजच्या चर्चेवर? प्रश्न असा आहे की आपले पाप आपण वाटू शकतो का? पुण्य वाटू शकतो पण पाप वाटू शकत नाही, असा प्रश्न आहे त्यांचा. पाप वाटू शकतो का? सांगा बरं, वाटू शकतो का पाप? वाटू नाही शकत आपण पाप. घेऊ जरूर शकतो. दुसऱ्याचे रिॲक्शन्स आपण घेऊ जरूर शकतो. आणि इंद्राने जेव्हा त्यांना देऊ केलं त्याने ते स्वीकारलं म्हणून इंद्र देऊ शकला. आणि त्यांना माहिती होतं की याचे रिॲक्शन्स काय असेल, तरी पण त्याने घेतला आणि इंद्राने त्यांना एक वरदान पण दिलं. तुम्ही जर कधी कधी प्रार्थना कराल तीव्रतेने की याचे जेवढे पण पाप असतील ते सगळे मला येऊ द्या भगवान, आणि माझे सगळे पुण्य त्याला जाऊ द्या. खास करून मुलासाठी प्रार्थना करतात आई वडील, किंवा नवरा बायकोसाठी, किंवा बायको नवऱ्यासाठी प्रार्थना करते की माझे सगळे पाप त्याला जावो, नाही माझे सगळे पुण्य त्याला जावो आणि पाप सगळे मला राहो. देणारा घेणारा, वास्तविक घेणारा व्यक्ती तयार पाहिजे जेव्हा देणारा व्यक्ती देतो. रिॲक्शन्स घेतल्या जाऊ शकतात. आत्ता कलियुगाच्या जीवांच्या बाबतीत हे कितपर्यंत लागू पडतंय हे जरा चेक करणं गरजेचं आहे. कारण कलियुगातले पुतले आहेत, त्याचा काय उपयोग करतील काही भरोसा नाही. पण त्यासाठी इंद्र हा शक्तिशाली होता जरूर. इंद्र हा शेवटी इंद्र आहे, देवतांचा राजा आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे निश्चित शक्ती आहे की तो ट्रान्सफर करू शकतो. पुण्याचं पण तसंच आहे. आपण कोणाला देऊ पण शकतो. प्रार्थना हमेशा काम केले करतात. आपण कोणासाठी प्रार्थना पण करू शकतो. नक्कीच हे अकाउंट अजून चालू आहे. भले त्याच्यामध्ये तेवढं जरी फास्ट सर्व्हिस जरी नसेल किंवा कदाचित आपली तेवढी चेतना विकसित नसेल की आपण तेवढ्या तीव्रतेने करू, पण प्रोसेस मात्र काम करते. अजून काय प्रश्न आहे कोणाचा? हो, माळा जपतो आपण जेव्हा भगवंताच्या नावाचा जप करतो तर त्याचे पुण्य कार्य पण होतात. पण आपण जेव्हा त्याला आपली एक सेवा म्हणून आणि भगवंतांची भक्ती म्हणून जेव्हा आपण करतोय तेव्हा ते आध्यात्मिक कार्य होतं. म्हणजे पुण्यापेक्षा परे, पुण्यापेक्षा श्रेष्ठ ते होतं. आणि आपण केलेलं जर जप आहे आणि आपण जर भगवंतांना प्रार्थना केली की भगवंता मी हे एक माळा जप केले, या एक माळेचं फळ तुम्ही त्यांना प्रदान करा, 100% जातं त्याचं फळ त्याला मिळतं. फक्त एकच आपण महत्त्वाची गोष्ट आहे की ते माळा चांगली केली पाहिजे, नाहीतर त्याला काय पाठवतो आपण काय माहिती नाही का. क्वालिटी माळा ध्यानपूर्वक केली पाहिजे. माळा करताना जर आपण फक्त एवढीच प्रार्थना करतो की त्याच्यासाठी चांगलं हो, त्याच्यासाठी चांगलं हो, नाही. माळा करताना माळ्यामध्ये भगवंताचं स्मरण पाहिजे, भगवंताची प्रार्थना पाहिजे. आणि माळा पूर्ण झाल्यानंतर भलेही आपण त्यांना ट्रान्सफर करू शकतो, करता येतं. मला वाटलं तुमचा प्रश्न असा, अगोदर सुरुवातीला मला असं वाटलं की तुम्ही असं विचारता की आपण जप केलेली माळा कोणाला देऊ शकतो का जप करायला. पण नंतर समजलं मला ते पण चालतं. कधी कधी काही आपले पठ्ठे असे पण असतात की पूर्ण घरामध्ये एक जपमाळ, सगळ्यांसाठी एक जपमाळ. त्यानंतर तुम्ही म्हणाल ना की अहो दुसरी घ्या ना, नाही आहे ना एक, आमची आजी करत होती तीच आता माळ आमच्याकडे, आणि आमची आई पण त्याच्यावरच करते, आम्ही सगळे त्याच्यावर करतो. म्हटलं मग एकीची झाली की दुसरी पाळी नाही. किती रुपयाची जपमाळ असते हो? 20 रुपये, 25 रुपये, 50 रुपये. कशी घ्याल त्याच्यावर अवलंबून आहे, किती मोठी घ्याल त्याच्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाची वेगळी पाहिजे. एकावर पण करू शकतो पण प्रत्येकाची वेगळी असेल तर उत्तम. प्रत्येकाची चप्पल वेगळी आहे, प्रत्येकाचे शर्ट पॅन्ट वेगळे आहे, प्रत्येकाचे कपडे वेगळे आहे,
प्रत्येकाचे खाण्यापिण्याचे आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या आहेत. मग महाराज का बरं एक प्रत्येकाची? भगवद्गीता पूर्ण घरामध्ये ते एक असेल ना, दुसरी झाली अरे नको 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 घेऊन जा वापस. घरात आहे एक, घरात आहे काय, लाल कपड्यात बांधून ठेवले, घरात आहे. आम्ही जेव्हा बुक डिस्ट्रीब्युशनला जातो आणि तेव्हा लोक म्हणतात घरात आहे आमची गीता. म्हटलं बघू कुठली, आणा. ते म्हणतात अरे बापरे, महाराज पण काय ऐकत नाही. मग ते जात आहे कुठेतरी घराच्या वरच्या कोपऱ्यात कुठेतरी बांधलेला असा मोठा गठ्ठा असतो. तो गठ्ठा आणताय आणि त्याला खोलताय, त्याच्यावर कपड्यावर कपडा, कपड्यावर कपडा, कपड्यावर कपडा, कपड्यावर कपडा, बरेच कपडे आहेत ना, कपड्यावर कपडा कपडा. ते कपडे जेव्हा काढल्यानंतर आतमध्ये 2-3 पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये एवढूशी भगवद्गीता असते आडव्या साईजची, ज्याच्यामध्ये संस्कृत श्लोक लिहिलेत आणि 2 ओळीत अर्थ आहे. बरं ही काय गीता आहे? म्हटलं वा रे. पूर्ण अर्थाची घ्या, व्यवस्थित मार्गदर्शनाची घ्या, सध्याच्या काळात जी आपण योग्य पद्धतीने हँडल करू शकतो अशी गीता घ्या. बघा अपडेट आपण किती असतो, मोबाईलमध्ये अपडेट असतो, इंस्टाग्राममध्ये अपडेट असतो, फेसबुकमध्ये अपडेट असतो, व्हॉट्सॲपमध्ये अपडेट असतो, खाण्यापिण्यामध्ये अपडेट असतो. सध्याचं काय खाण्याचं ट्रेंड आहे असतो की नाही अपडेट. आज आम्ही गेलो होतो, नरसिंग महाअवतार नरसिंग एक मूवी झाली, माहीत तुम्हाला? कोणाला माहिती आहे? महाअवतार नरसिंग एक मूवी झाले, काही त्यांना माहीत पण नाही अजून. ओके, एक खूप सुंदर, एक खूप छान आले ते, आम्ही तिथे गेलो होतो. मग काही मुलं, नाही काल काय झालं आमच्या मंदिरामध्ये, काही मुलं मुली गेल्या होत्या, बघून आले ते, आणि त्यांचा पॉपकॉर्न ते घरी घेऊन आले. मग ते मंदिरात घेऊन आले. भाऊजी म्हणे असंच आलं म्हणे वापस. म्हटलं का? तुला बॅग आतमध्ये एंट्री अलाउच करू देत नाही ते म्हणे बॅग. मग त्याच्यामुळे ते बॅगामध्येच राहिलं आणि हे परत घेऊन आलो. म्हटलं मग एकासाठी म्हणजे तिथे बसून बसून खायला घेऊन गेलो होता. म्हटलं ते बघता बघता खायला का बरं पाहिजे? खाण्याचा आणि बघण्याचा काय संबंध आहे? सांगा ना तुम्ही. पण कोणीतरी एखादी स्टाईल सुरुवात केली ती, आणि त्याच्यावरून ती सुरुवात पडली की हां नाही खाल्लं पाहिजे बसल्या बसल्या असा. तर आता आम्ही जेव्हा तिथून खाली आलो तर एक ती मुलगी, भुसावळचीच आहे, लहान मुलगी, तिच्या हातामध्ये एवढा मोठा तो त्याला एवढा मोठा असा कागदाचं हे होतं, आणि असं दिसायला दिसत होतं की ते तो पॉपकॉर्नचा तो ग्लास सारखा वाटत होता. असं एवढा मोठा होता तो, त्याच्यावर असं झाकण होतं. म्हटलं हा पॉपकॉर्न आहे की पापा कॉर्न आहे? असं मोठा होता तो. कोणतरी एकाने सवय लावली ती, आणि त्याचा स्ट्रेट पुढे चालू आहे. आणि लोक मग त्याच्यामध्ये अपडेट पण असतात. काय खाण्याबद्दल अपडेट आहे, आपण पिण्याबद्दल अपडेट आहे. लोक काय प्यावं, नवीन नवीन काहीतरी निघालं. एक मला म्हणत होता, प्रभूजी इस्कॉनमध्ये स्प्राईट अलाउड आहे ना? म्हटलं स्प्राईट काय आहे ते तर सांगा अगोदर. ते बोलले नाही का जुन्या काळी आपण नाही काय काय सोडा आणि लिमकाच का काहीतरी, सोडा आणि काय सोडासोबत काहीतरी असं जुनं काहीतरी होतं, तसं असतं म्हणे ते. स्प्राईट चालतं ना? म्हटलं काय माहिती, तुम्ही चालवत असाल तर चालवा. त्याच्यामध्ये एवढं अपडेट आहे. आपण फक्त भक्तीमध्येच अपडेट नाही आहे, बाकी सगळ्या ठिकाणी अपडेट आहे. आपण खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, अंगात कपडे घालण्यामध्ये, नवीन फॅशनमध्ये, नवीन ट्रेंड, हेअरस्टाईलमध्ये पण किती अपडेट आहेत लोक. आमची एकच स्टाईल आहे, काही टेन्शन नाही की त्यांनी कसे कापले, काय गरजच नाही त्याच्याकडे जायची. भक्तीमध्ये अपडेट पाहिजे माणूस. आणि प्रत्येकाची जपण एक पाहिजे वेगळी, प्रत्येकाची. भगवद्गीता पण इव्हन प्रत्येकाची एक वेगळी कॉपी असेल तर बेस्ट, प्रॉपर अंडरलाईन करून, मार्किंग करून त्याचा चांगला स्टडी झाला पाहिजे. भगवद्गीता एक स्टडी बुक आहे. यस. अजून माझा काय प्रश्न आहे?
पशु नॉनव्हेजमध्ये येतं का? अच्छा, मशरूम नॉनव्हेजमध्ये येतं का? मशरूम हे शैवाळमध्ये येतं, बुरशी येते. बुरशीचा प्रकार येतो, पण त्याची खाताना चव ते असे बनवतात की नॉनव्हेजसारखं वाटतं, असे लोक म्हणतात. मी खाल्लेलं नाही असं, पण ते एक शैवाळचा प्रकार आहे. त्याला उगवतात कसं बघा, शैवाळ नाही, त्याला बुरशीचा प्रकार आहे. हां, भोपळेसारखे असतात ते, भूछत्र त्याला म्हणतात. आणि असे मी लहानपणी जेव्हा मी शेतावर जायचो ना, खूप खेळायचो. ते असे मोठे मोठे झाले असतात, ते नॅचरल उगवायचे. आता ते मोठी शेती झाली, त्याला खूप काही वातावरण तयार करावं लागतं. असे मोठे मोठे व्हायचे, आम्ही उपडायचो त्याला आणि फेकायचो, एकामेकाला मारायचे, खूप खेळायचो आम्ही त्याच्यात. ते आता किती महाग आहे. कावळ्याची काय? कावळ्याची छत्री असं म्हणतात. हां, कावळ्याची छत्री आहे ती. बुरशीचा प्रकार येतो ॲक्च्युली. त्याच्यामध्ये हाय प्रोटीन्स असतात थोडं खायला. तर ते ज्या हाय प्रोटीन्स ज्या गोष्टी असतात ना, त्या पण भक्त लोक थोड्या अवॉइड करतात. उदाहरणार्थ मसुरीची डाळ, सोयाबीन, याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन्स आहेत. कधी ठीक आहे, पण मसुरीची डाळ तरी वर्ज्य करतात. सोयाबीन ठीक आहे, कधी कधी सोया चिली ते कधी खातात बघते. इकडे तर सर्रासपणे तेल चालतो सोयाबीनचा. पण ह्या गोष्टी ज्या आपल्या इंद्रियांना फार प्रबळ करतात आणि मग इंद्रिय संयम कठीण जातो, म्हणून ते अवॉइड केलं जातं. तर म्हणून, आणि हे बुरशीचा एक प्रकार आहे, त्याच्यामुळे नाही खात. खायचं असं खाऊ शकता, नॉनव्हेज नाही आहे. नॉनव्हेज नाही आहे. तुमचा हात वर होता हा मात्र. हां, एकाच माळेवर वेगळ्या वेगळ्या मंत्रांचा जप केला जाऊ शकतो का? केलं जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. माळेचा उद्देश काय आहे? काउंट करणं, एकाग्रता येणं आणि नियमितता राहणं आणि त्याच्यावर काउंट करणं, हा माळेचा उद्देश आहे. मंत्र तुम्ही वेगळे वेगळे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जेवढे जास्त मंत्र असतील तेवढा कॉन्सन्ट्रेशन कमी राहील. जेवढा एक मंत्र असेल तेवढा कॉन्सन्ट्रेशन जास्त. करता येतं, काय प्रॉब्लेम नाही. अजून कोणाचा काय प्रश्न आहे? शंभर नाही, 1000 देवतांचं वर्ष. मग फार इंटेलिजंट आहेत तुम्ही. तुम्ही प्रवचन नाही ऐकला म्हणून प्रश्न कसा काय विचारला? तर त्याच्यामध्ये एक गोष्ट दाखवली नाही की हिरण्यकशिपू तपस्याला गेला शक्ती प्राप्त करण्यासाठी, आणि तिथे त्याची तपस्या भंग करण्यासाठी देवता आले. आय थिंक नारद मुनी आणि एक पक्षीचं रूप घेऊन आले आणि तिथे येऊन ते भगवान विष्णूंचा नाम जप करायला लागले. विष्णू 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 असं भगवान विष्णूंचा, कृष्णांचं नाव पुकारायला लागले. आणि विष्णू शत्रू आहे, हिरण्यकशिपू असा विष्णूला शत्रू मानत होता. आणि म्हणून त्याचं डोकं एकदम खराब झालं आणि त्यांनी त्या पक्षाला बघितलं आणि त्याच्या मागे लागला तो, त्याला हाकलण्यासाठी, त्याला मारण्यासाठी. आणि त्याला हाकलला, पळून गेला, पक्षी उडून गेला. परत येऊन तिथे उभा राहिला, परत तपस्या करायला लागला, ध्यान करायला लागला. परत तो पक्षी आला आणि परत त्याला इरिटेट करायला लागला तो पक्षी.
आणि त्याच्यामुळे त्याला एवढा राग आला आणि त्या रागाने पक्षी गेला निघून. पण हा आता बसतोय, याला कॉन्सन्ट्रेशन होतच नाही. का? डोक्यात राग फिरतोय. जेव्हा राग असतो ना तेव्हा मन एकाग्र करणं शक्यच नाही आहे. करून बघा एकदा ट्राय. काय काय विचार येतील मनामध्ये, बापरे बाप. खूप. इवन राग आल्यावर तुम्ही जपमाळा घेतली ना हातात, तर त्याच्याने ते मनातले विचार अजून जास्त वाढतील तुमचे, वातासारखे नुसते घाम 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 होते ना असं. हां, जर असं जर होत असेल जास्त ना, माळा ठेवा, थोडा मेडिटेट करा, शांत हो थोडा, बघा त्याला प्रार्थना करेन, परत माळा घ्या हातात. तर त्याची अशी अवस्था झाली विचलित. त्यांनी खूप प्रयत्न केला, त्याचं मन लागत नाही, परत घरी गेला. त्याची बायकोने बघितलं कैयाधूने की अरे हा तर तपस्येला गेला होता माझे पती आणि वापस कसे काय आले. आणि त्यांना विचारलं की पती तर तुम्ही वापस कसे आले. ते म्हणजे माझं मन फार विचलित आहे, मला एकदम हे झालेलं आहे, क्रोध, आणि मला फार हे झालं. ते बोलले काय झालं. आणि मग तो गेला त्याच्या पत्नीजवळ आणि पत्नीला म्हणतो की मला तूच फक्त एक शांत करू शकतेस, मला तुझ्या सहवासात जर राहिलो मी तुम्ही थोडं शांत होईन आणि चांगलं होईन असं त्याला वाटलं. आणि म्हणतो ते विसरण्यासाठी जो पत्नीसोबत गेला. आणि रात्री जेव्हा ते शयनकक्षमध्ये होता तेव्हा तो ही स्टोरी जेव्हा सांगत होता तेव्हा ते पत्नीला म्हणत होता की एक पक्षी आला होता आणि तो विष्णू 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 म्हणत होता. भगवान विष्णू, भगवान कृष्णाचं नाव घेत होता तो. आणि हे विष्णू विष्णू बोलताना त्याचा गर्भधान त्याने तिच्या गर्भामध्ये केलं, कैयादूच्या पत्नीच्या. आणि ती विष्णूचं नाव स्मरण करताना आणि याने विष्णूचे नाव ऐकताना. आणि म्हणून बाप जरी असुर असला तरी मुलगा गर्भधान संस्कार योग्य पद्धतीने झाले भगवान विष्णूंच्या स्मरणाने. आणि म्हणून प्रल्हादसारखा महान संत त्यांच्या गर्भामध्ये आला. ही स्टोरी आहे. त्याच्यानंतर तो पुन्हा गेला तपस्या करायला आणि पुन्हा त्याने 1000 वर्ष जेव्हा तपस्या केली. कैयादूची इच्छा होती की हे भगवान, माझी अशी इच्छा आहे की तो जेव्हा गेला तेव्हा तिची गर्भधारणा झाली होती. तो जेव्हा वापस आला तेव्हा मुलगा 5 वर्षाचा होता किंवा त्याने जेव्हा राज्य केलं तेव्हा. पण तिची अशी इच्छा होती की माझ्या पती आल्यानंतर डिलिव्हरी व्हावी, पुत्राला जन्म द्यावा मी, अशी तिची इच्छा होती. आणि म्हणून आणि त्यावेळेस अजून पण काय गोष्टी घडल्या की जेव्हा हिरण्यकशिपू जेव्हा तपस्येला गेल्या तेव्हा देवताने तोच मौका बघितला आणि तिच्यावर आक्रमण केलं, त्याच्या राज्यावर, आणि कैयादूला पळून घेऊन गेले ते याच्यासाठी की तिला पळून घेऊन जा आणि तिची जेव्हा डिलिव्हरी होईल, पुत्र जन्म होईल, तेव्हा त्या पुत्राला जन्मताच मारून टाकू. का? कारण हा दुसरा हिरण्यकशिपू नको. बापाने एवढा त्रास दिला आहे, मुलगा झाला तर काय करेल. नवीन पिढी जास्त ॲक्टिव्ह असते बघा. आणि म्हणून तो घेऊन गेला. पण त्याने म्हटलं, पण नारद मुनीमध्ये भेटले आणि नारद मुनी म्हटले नाही, तुम्ही प्रयत्न करून पण याला मारू शकत नाही, कारण हिच्या गर्भामध्ये महान भागवत आहे, भगवंतांचा भक्त आहे. हे जेव्हा इंद्राने ऐकलं तेव्हा इंद्र आणि बाकी देवताने कैयादूला परिक्रमा केली आणि निघून गेला. तर त्याच्यामुळे तिची इच्छा होती की तो गर्भ राहावा असा. आणि म्हणून पूर्वीच्या काळच्या स्त्रिया तेवढ्या शक्तिशाली होत्या सुद्धा की गर्भ धारण करू शकत होत्या. असं होतं. जसं वर्णन आता श्रीमद भागवतममध्ये की व्यासदेव यांचा पुत्र शुकदेव गोस्वामी, व्यासदेवांचा पुत्र शुक, हे जेव्हा त्यांच्या पत्नीच्या गर्भामध्ये होते, 16 वर्ष झाले तरी तो गर्भ बाहेर यायला तयार नाही. आणि ही मोठी चिंतेचा विषय आहे व्यासदेवांचा. आणि म्हणून व्यासदेव भगवान कृष्णांकडे गेले आणि त्यांना म्हटले की माझा मुलगा बाहेरच यायला तयार नाही, कसं काय व्हायचं. आणि म्हणून भगवान कृष्ण तिथे आले आणि भगवान कृष्णांनी सुखदेव गोस्वामीला सांगितलं, गर्भामध्ये असताना त्यांनी फोन कॉल केला आणि त्यांना म्हटलं की बाळा बाहेर ये. कावर बाहेर येत नाही तू. त्याने म्हटलं की नाही, बाहेर मायेचा प्रभाव खूप आहे, तुमची माया फार स्ट्रॉंग आहे, तुम्ही बाहेर आल्याबरोबर मला ग्रस्त करून टाकेल आणि माझं ज्ञान आवृत्त करून टाकेल आणि मी मोहित होऊन जाईल. भगवान कृष्ण म्हटले की नाही, मी तुला प्रोटेक्शन देतो, माझा ॲश्युरन्स राहील, माया तुला टच नाही करू शकत, ये बाहेर. 16 वर्षाचा गर्भ होता. जन्म झाल्याबरोबर त्याने लगेच तो आपला शरीर पिकअप केला
16 वर्षाचा. शुकदेव गोस्वामी लगेच 16 वर्षाचे झाले मोठे आणि लगेच घरातून बाहेर निघून गेले. वैराग्य, घर सोडला लगेच. आणि व्यासदेव ओरडतात, अरे बाळा थांब, हॅपी बर्थडे करू, केक तर कापून जा. तर अरे कमीत कमी कपडे तरी घाल. मागे फिरून न बघितलं त्याने. मग त्यांनी पण 16 वर्ष गर्भधारण करू शकल्या होत्या. त्यांच्या आई राहिला होता तो, त्याच्यामध्ये मुलाची चॉईस होती, आई काही करू शकत नव्हती. चैतन्य महाप्रभू, आत्ताची गोष्ट 500 वर्षापूर्वी, चैतन्य महाप्रभू पश्चिम बंगालमध्ये जेव्हा प्रकट झाले, ती जेव्हा शचीमातेच्या गर्भामध्ये होते, गर्भ जनरली किती महिने राहतो? 9 महिने 9 दिवस. 9 महिने झाले, 9 दिवस झाले, 10 महिने झाले, 11 महिने झाले, 12 महिने झाले, बाळ बाहेर येत नाही. सगळ्यांना चिंता पडली. म्हणून त्यांचे जे आजोबा होते नीलांबर चक्रवर्ती, त्यांना विचारलं की काय करायचं. ते भविष्य सांगणारे होते आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा योग्य वेळेची वाट बघतोय. आणि जेव्हा 13वा महिना आला आणि ही जेव्हा वेळ आली पौर्णिमेची, तेव्हा चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. म्हणून त्याला म्हणतात गौर पौर्णिमा, 13व्या महिन्यामध्ये. तर पूर्वीच्या काळामध्ये ती क्षमता होती. आता फार वीक झाल्यात. महिलांची शक्ती पण नाही आहे, त्यांची इच्छा पण नाही आहे. नॉर्मल डिलिव्हरी तर आज होतच नाही. त्यांना तर भीतीच वाटते की नको, फाडा आणि काढा, त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागतात. पण मग तेव्हा होतं तसं. आणि म्हणून बाळ तेवढा वर्ष गर्भामध्ये राहू शकत होता. अजून काय प्रश्न कोणाचा? अनाउन्समेंट काय? चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एक सोपी चाल शोधतोय मी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण
हरे हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम म्हणा मोठ्या नाही राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 टाळी वाजवा ज्यांना करता शिकायची अशी टाळी वाजवा अशा वाजवा मी वाजवा अशी हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे म्हणा मोठ्याने म्हणा सर्वांनी म्हणा हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्णा हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे हरे
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा मुरलीधर राधे राधे जय गौरनिताय जय गौरनिताय प्रभुपाद ताई गौर प्रेमानंदे महाप्रसादे गोविंदे नाम ब्रह्मणे वैष्णवे सर्वपुण्यवतं राजन्